पुण्यामध्ये नवले पुलाजवळ भीषण अपघात झालेला आहे। पार्टी करून परतणाऱ्या तरुणांची कार ही जोरदार बसला धडकली आणि अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत। मित्राची बर्थडे पार्टी करून परत येत असताना स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला। नवले पुलाजवळ ही भीषण घटना घडलेली आहे। अपघात झालेला आहे। पार्टी करून परत येत असताना तरुणांची कार बसला जोरदार धडकली आणि याच भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 4 तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय। या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र 2 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतात। रेवती, हा अपघात नेमका कसा झालाय? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघतोय की पुण्यातील हा दुसरा भीषण अपघात झालेला आहे। पहाटेच्या वेळेस पुण्यातील नवले पुलाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। पार्टी करून काही तरुण परत असताना त्यांची कार बसला धडकली आणि अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर जे 4 तरुण आहेत ते गंभीररित्या जखमी आहेत। जर आपण त्या दृश्यांमध्ये बघू शकतो, अतिशय जोरात आणि जोरात वेगात असलेली बस ती कारला धडकली आहे आणि त्यामुळेच हा एक भीषण अपघात झालेला आहे। जखमी सोहम खळे जो 19 वर्षाचा आहे, आयुष काटे 20 वर्ष, अथर्व झेगडे 19 वर्ष, प्रतीक बंडगर 19 वर्ष आणि हर्ष वरे 19 वर्ष हे जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत। आणि आता जे गंभीररित्या जखमी झालेले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आणि त्यांच्यावरती सध्या प्राथमिक उपचार देखील सुरू आहेत। खरं तर ऋतुजा, आपण जर बघितलं तर सध्या पुण्यातील जे रोड ऍक्सिडेंट आहेत त्याचं प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते आता कसं कमी करता येईल याकडे खरं तर त्याच्यावरती उपाययोजना काढल्या पाहिजेत। कारण जसं आपण बघतोय की पुणे शहरात बऱ्यापैकी सध्या जे रोड ऍक्सिडेंट आहेत ते वाढलेले आहेत आणि त्यातच रात्रीच्या वेळेस हे मुलं पार्टी करून आलेले होते, त्यामुळे आता याकडे सर्वांचं लक्ष आहे की नक्की त्यांनी मद्यप्राशन केलं होतं नव्हतं आणि कशामुळे नेमका हा अपघात झाला हे आता पुढील तपासातच समोर येईल। ऋतुजा, निश्चित, आणि नवले पूल हा धोकादायक बनलेला आहे अशी वारंवार तक्रार करण्यात येते आणि त्यातच या अपघातांची मालिका सुद्धा सुरूच आहे। या संदर्भात पुढे आता शासन सुद्धा काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।